शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला धमकी दिल्यानंतर सुरू झालेला वाद अजूनही निवळलेला नाही। ज्यांना धमकी दिली ते शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आज बुलढाण्यामध्ये आंदोलन केलं। खरं तर गायकवाडांच्या घरासमोर जाऊन ते या पुस्तकाचं वाचन करणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि तिथे जोरदार राडा झाला। नेमकं काय घडलं बघूया हा स्पेशल रिपोर्ट। शिवाजी महाराजांचा अवमान करणारे संजय गायकवाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून प्रकाशकाला धमकी देणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांविरोधात प्रकाशक प्रशांत आंबी यांनी मंगळवारी आंदोलन केलं। संजय गायकवाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। संजय गायकवाड मुर्दाबाद मुर्दाबाद। गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तकाचं जाहीर वाचन करणार असल्याचं आंबी यांनी आधीच जाहीर केलं होतं। त्यानुसार बुलढाण्यात डाव्या संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह आंबी गायकवाडांच्या घराकडे निघाले खरे, मात्र जिजामाता प्रेक्षागाराजवळ पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यामुळे प्रचंड राडा झाला। यावेळी आंबी यांच्या सोबत आलेले AISFचे कार्यकर्ते आणि पोलिसांची जोरदार झटापट झाली। पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात किमान 8 आंदोलक जखमी झाले। 7-8 लोकांनी कमीत कमी माझा हात ओढला। मी त्यांना म्हणत आहे की माझ्या हाताला त्रास होत आहे, पण त्यांनी माझा हात सोडला नाही। शेवटी मी जेव्हा हात म्हणजे त्या दिवसामध्ये मी खाली पडले, मला खूप त्रास होता, पण माझा हात काही सोडला नाही। आम्ही 6-7 लोक आहोत जे जखमी झालो होतो। पोलिसांनी आमदारांच्या दबावाखाली आम्हाला जबरदस्तीने डिटेन केलं आणि त्याच्यामध्ये हातापाई करण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या दोन तीन लेडीज आहेत ज्यांना हात फ्रॅक्चर झाले, कुणाला चेस्टचा प्रॉब्लेम झालाय, माझाही हात फ्रॅक्चर आहे। अखेर पोलिसांनी आंबी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं। फसवणूक केलेली आमची। खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे। मी पोलिसांना चुकून 2 व्हीलरनं सुद्धा तिथे जाऊ शकलो असतो, पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे। इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे, पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केलाय। आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही आहोत। लोकशाही मार्गाने, सनदशील मार्गाने चळवळीत काम करणारे आयुष्य दिलेले आम्ही लोक आहोत। आम्हाला कायदा सुव्यवस्था इथे बिघडवायची नाहीये, मात्र संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो सुद्धा प्राणपणाने जपण्याची आमची कमिटमेंट आहे। आंबी यांना तातडीनं पोलिसांनी सोडलं पाहिजे आणि त्यांना इथे घेऊन आलं पाहिजे, ही या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे गायकवाड यांच्या घराबाहेरचा अतिप्रसंग टळल्याचं मानायला हरकत नाही, कारण आंबी यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर संजय गायकवाडांनी आपणही पुस्तक वाचन ऐकायला जाऊ असं जाहीर केलं होतं। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळाय करता, जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं, 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार, आम्ही समोर खाली बसणार, आम्ही विनयशीलतेनं आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार। पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची राहील। आंबी आणि गायकवाड यांचे कार्यकर्ते आमने सामने आले असते तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती होती। पोलिसांनी आंबी यांचं हे आंदोलन चिरडलं असताना गायकवाड यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे। मुख्यमंत्र्यांनी या पुस्तकाचं नाव बदलायला लावावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलंय।
त्यांनी अजून माफी मागितली नाही. उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळायला येऊन राहिले. देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे. पुस्तकाच्या नावावरून दमदाटी करणारे गायकवाड आणि त्याविरोधात आंदोलन करणारे प्रशांत तांबी यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा समज दिली आहे. मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर संजय गायकवाड भ्रमिष्ठासारखी विधानं करत असल्याचा टोला लगावलाय. संजय गायकवाडनी अशा प्रकारचे भ्रामक विधान, भ्रमिष्ठ विधानं करतायत ना, ते चुकीचं. त्यामुळे पक्षाची बदनामी होते, सरकारची बदनामी होते. आता कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली त्यावेळी सुद्धा मी स्वतः सोलापूरला गेलो, आपण मागणी केली आरोपी अटक झाली पाहिजे. भूमिका व्यक्ती त्यांनी जी काही भूमिका मांडलेली ती मला वाटतं ती एकदा गायकवाडने समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे भडक विधानं करून माध्यमात चर्चेत राहणं ते टाळलं पाहिजे. त्यातून काय विधान करतो? उलट आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गावावरच करतो ना शिवधरा. संजय गायकवाड आणि छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात मुंबईतही डाव्या पक्षांनी आंदोलन केलं. महाविकास आघाडी तसंच वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेतेही या आंदोलनात सहभागी झाले. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितले आपण तर आता चढाओढ चाललेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृतीचा उदो त्या ठिकाणी सुरू आहे. मला प्रश्न विचारायचा की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल ज्यांनी बोललं, आज आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर संजय गायकवाडजींनी ते पुस्तकच वाचलेलं नाहीये. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि वाद हे समीकरण नवं नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकातील छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाला यापूर्वीही अनेकदा विरोध झाला आहे. मात्र कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपतींचा या पुस्तकात धर्मनिरपेक्ष असा उल्लेख केलेला आहे आणि याचाच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी टोकाचा विरोध केला आहे. कदाचित या टोकाच्या विरोधाचं हेच एक कारण कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचं असू शकतं असं मानलं जात आहे. पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर 37 वर्षांनी संजय गायकवाडांना हे पुस्तक पहिल्यांदा दिसलं. मग नावावरून त्यांच्या डोक्यात तिडीक गेली आणि त्यांनी थेट प्रकाशकाला फोन करून शिवीगाळ केली. मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर आणि उपमुख्यमंत्र्यांनी कान उघडणी केल्यानंतर ते काही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांच्या हाती आंदोलनासाठी एक नवं हत्यारच त्यांनी देऊ केलंय. बुलढाण्याहून संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.